सिलेक्ट व्हायचं असेल हां. तर कुठल्या गोष्टींची काळजी केली पाहिजे किंवा काय प्लॅन कसा ठेवला पाहिजे? सर, सिलेक्ट होण्यासाठी आहे ना, आजकाल इंटर्नशिप आपल्याला जनरल टेक्नॉलॉजीमध्ये मिळतच नाही. साधं उदाहरण देतो की थर्ड इयरचे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्सला आजकाल इंटर्नशिप कंपल्सरी आहे. काही कंपन्यांना 1.25 महिन्याची इंटर्नशिप असते, काही ठिकाणी 3 महिने 4 महिन्याची इंटर्नशिप असते. तिथे सुद्धा कंपन्यांचा अप्रोच झालेला आहे की आम्हाला स्पेसिफिक टेक्नॉलॉजीमध्ये नॉलेज असलेलेच लोक पाहिजे. सो असं नाही की मी कॉलेजला आहे, हे माझ्या General, सिलेबसमध्ये झालंच नाही. जनरलची काहीच व्हॅल्यू नाही. जर तुमच्याकडे जनरल नॉलेज आहे ना, तर भारतात एका वर्षी टाइम्स ऑफ इंडियाच्या आकड्यानुसार फक्त इंजिनियर 15 लाख पास आउट होतात अराउंड. सो मग त्या 15 लाखामध्ये तुमच्यामध्ये खरंच विशेष फरक नाही, कारण सगळ्यांची डिग्री सेम आहे, थोड्याफार फरकाने सिलेबस सेम आहे. सो व्हॉट्स डिफरन्स इन यू? त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच कुठल्या ना कुठल्या तरी टेक्नॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन हे केलंच पाहिजे. ते स्पेशलायझेशन असेल तर त्या स्पेसिफिक नॉलेज, ज्या बेसिक नॉलेज ज्या स्टुडंटला आहे त्या स्टुडंटला कंपनीज त्या बेसिक नॉलेजवरती हायर करतात, त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीच्या ॲज अ इंटर्न, आणि स्टायपेंड अमाऊंट पण देतात, आणि रिअल टाइम प्रोजेक्टवरती काम करण्याची एक उत्तम संधी पण त्यांना देतात. त्याच्यामुळे या गोष्टीबद्दल आपण पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. आपण जर आपल्या मित्रांचं वगैरे ऐकत बसलो, जे तर त्या मित्रांनी पण कधी IT इंडस्ट्री पाहिलेली नाही, याने स्वतःने पण पाहिलेली नाहीये, आणि फक्त वरवर IQ माहितीवरती जर आपण असं बोललो की नाही याचा फायदाच होत नाही वगैरे, तर फायदा नाहीच होणार आहे. पण जो त्याचा फायदा करून घेतो ना, तो यांच्यापेक्षा 4 पट चांगलं पॅकेजही कमवतो फ्रेशर असताना.